रसिक श्रोते नमस्कार. आपणासाठी सादर करीत आहोत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित जगप्रसिद्ध कादंबरी फकीरा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही कादंबरी आपण ऐकत आहात दिलीप यशवंत जाने, चाळीसगाव, जिल्हा जळगाव यांच्या स्वरात. तर ऐकूया सुप्रसिद्ध कादंबरी फकीरा. सूर्य मावळला होता. त्याचा किंचित प्रकाश पश्चिमेच्या किनाऱ्यावर राहून गेल्यामुळे गुलाबी धांदोटी पसरली गेली होती. त्याखाली लख्ख पोलादी रंग दिसत होता. तिथं ती सूर्य बुडाल्याची खूण उमटली होती. बाकी अंधाराची चढाई सर्व जग तो खोरा व्यापित होती. वारणेपासून कृष्णपर्यंतचा तो सलग सुपीक प्रदेश अंधकारमय होत होता. सूर्याने सर्व कलांनी जग जितकं लखलखीत केलं तितकंच अंधार काळा करू लागला. प्रकाशामागं अंधार आणि अंधारामागं प्रकाश हे चक्र गतिमान होत होतं. वाटेगावचं अस्तित्व नाहीसं झालं. ती एका जागी बसलेली 1200 घरं अंधाराच्या लाटांनी गडप केली. त्या गावाच्या आजूबाजूचे माळ, तो 7 दरे असलेला सह्याद्रीचा प्रचंड डोंगर अंधारात बुडाला. गावाच्या अस्तित्वाला अदमासाची गरज भासू लागली. तांबखडीवरून आलेली ती गाडीवाट गावात शिरली होती. ती विष्णुपंत कुलकर्ण्यांच्या भव्य वाड्यापुढून चावडीकडे वळून मग शंकरराव पाटलाच्या वाड्याला वळसा घालून महारांच्या थळात सरळ झाली होती. तसंच पुढे जाऊन मांगवाड्याच्या जवळ असलेल्या प्रचंड चिंचेखाली गेलं की मांगांच्या घराकडे वळावं लागत होतं. तेथून ती गाडीवाट ओघवतीला जाऊन माळानं पांदीनं नागमोडी वळणं घेत शिगावात शिरली होती. वाटेगाव ते शिगाव हे 4 मैलाचं अंतर त्या गाडीवाटेनं 6 मैलांची कैक वळणं घेऊन संपवलं होतं. ती वाट आज अंधारानं पुसून काढली होती. हळूहळू पावसाळी वारं उठलं आणि भन्नाट धावत सुटलं. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. पाण्यात मासा पोहावा तशी ढगात वीज सळसळू लागली. विजेच्या प्रखर प्रकाशात आकाश कोसळण्याच्या बेतात आल्यासारखं दिसू लागलं. अकराळ विक्राळ आकृत्या करून ढग गिरक्या घेऊ लागले. वारा त्या ढगांना चेंडूप्रमाणे टेपलू लागला. गावात सामसूम झाले. सर्व गल्ल्या निर्जन भासू लागल्या. मिळमिळ जळणारे दिवे हळूहळू डोळे झाकू लागले. कुत्रीमुखी झाली. सर्वत्र निशब्दता नांदू लागली. भीतर वातावरण उदास होऊन उभं राहिलं. गाव हो का चू करीन असं झालं. शंकरराव पाटील एकटाच जोत्यावर बसला होता. कोणीतरी यावं आणि आपल्याशी बोलत बसावं असं त्याला वाटत होतं. पण कितीतरी वेळ कोणीच येत नव्हतं म्हणून तो चिडला होता. त्यानं आपले दोन्ही गुडघे पोटाशी आवळून धरले होते आणि स्वतःला मंद झोकेत देत तो समोरच्या वाटेकडे टक लावून पाहत होता. येणारा जाणाराचा सासुंद घेण्यासाठी त्यानं आपले कान टवकारले होते. पण पाटलाशी बोलत बसायला कोणीही येत नव्हतं. दार बंद करून लोक केव्हाच अंथरुणावर आडवे झाले होते. त्याचीच पाटलाला चीड आली होती. जन्मभर कष्ट करून शेवटी मरायचं हे त्याला पसंत नव्हतं. माणसानं कसं आनंदात असावं, खेळावं, बोलावं आणि राबावं असं त्यांचं मत होतं. उद्याच आषाढ निघत होता. उद्या शिगावात जोगिणीची जत्रा भरणार होती. शिगावच्या बाजीबा खोताचा त्याला हेवा वाटत होता. शिगावची ती जोगिणीची जत्रा त्या खोतानं भरवली होती. आपल्या तरुणपणी त्यानं काळगावच्या जोगिणी दिवशी उभ्या गावाशी कलागत करून ती जोगणी जबरीनं आणली. त्या दिवसापासून काळगावची जोगणी जत्रा बंद पडून ती शिगावात सुरू झाली होती. जर बाजीबा काळगावच्या लोकांना सापडला असता तर त्याचं त्यांनी शिर कापून वेशीला बांधलं असतं. पण बाजीबा जबर माणूस म्हणून तर शिगावची सारखी भरभराट होत आहे. लोक एका वर्षात 3 जत्रा करीत आपला संसार चालवित आहेत. आणि हे आपलं गाव, इथं काहीच नाही. दिवस बुडाला की शब्द ऐकू येत नाही, माणूस दिसत नाही, खेळ नाही, तमाशा नाही, काही नाही. 12 महिन्यात एक जत्रा आणि तीही मढ्याला माणसं जमावी तशी. एवढा मोठा गाव असून काय कामाचा. पाटील विचारांच्या तंद्रीत सापडला होता आणि मग पुन्हा भानावर येऊन तो विचार झटकीतही होता. एवढ्यात समोरच्या वाटेवर घोड्याच्या टापा वाजल्या. पाटील कानोसा घेऊ लागला. तोच ते घोडं मोठ्यानं खेकाळलं. त्याचा आवाज त्या शांत रात्री दूरदूर गेला आणि लगेचच पाटलाचं घोडंही खेकाळलं. पाटील रोखून पाहत म्हणाला, कोण चाललंय ते? मी हाय, राणोजी मांग. राणोजी घोड्यावरून खाली उतरून म्हणाला. पाटलानं आग्रहाच्या सुरात उद्देशून त्याला म्हटलं, की पान खाऊन जा, रात केलीस. वाईच रात झाली. आकाशात पाहत राणोजी तक्रारीच्या सुरात म्हणाला, आबा पाऊस सुटलाय. वारा सुटलाय, पाऊस येत नाही.
पाटलानं निर्वाळा दिला आणि लगाम होडीत राणोजी जोत्याजवळ येऊन एका दगडावर बसला. अजून निजला नाही का जागताय? राणोजीनं विचारलं. काय करू, नीजच लागना. का, काय झालं? काही नाही. उदास वाटतंय. गावात रग नाही. पाटील मनातले विचार बोलू लागला. गावात जीवच उरला नाही. दिवस बुडाला की गाव जाग्यावर नसतो. मग काय करावं त्यानं? दमून भागून निसतोय. इतर कोण काय दमत नाही का? त्यांचा संसार नाही? पाटील म्हणाला. त्या शिगावची माणसं का दमत नाहीत? पण एका वर्षात 3 जत्रा करून संसार करतात ती. त्यांच्या गावात जत्रा आहे त्या म्हणून ते करतात. आपण काय करावं? जत्रा काय आपोआप भरत नसत्यात, त्या भरवाव्या लागतात. उद्या आपण जत्रा भरवली तर का कोण नको म्हणणार आहे? का कोण हात धरणार आहे? मग का भरत नाही? कशी भरणार? पाटील मध्येच म्हणाला. दिवस बुडाला की कुत्रं फिरत नाही गावात. मग जत्रेचा विचार कोण करणार? आजूबाजूच्या इंग्रजी हद्दीत लोक रंगलाल आहेत. त्या शिगावात उद्या जोगण्या निघणार. बाजीबा खोतासारखा एखादा बहाद्दर आमच्या गावात निपचत नाही तोपर्यंत इथं जोगण्या भरणार कशा? जोगणी त्यानं भरवली. बाजीबानं? ती कशी? बाजीबानं काळगावच्या जोगण्यात जाऊन दंगल केली आणि जोगणीच्या हातातली वाटी पळवून आणून आपल्या गावची जत्रा वाढवली. तसा वीर आमच्या गावात कोण आहे? का नाही ती? पंतावाणीने तुमच्यावानी माणसं वाघाला दावं लावतील की? वाघाला दावं लावणं सोपं आहे, पण उभ्या गावाशी लढत देऊन जोगणी आणणं सोपं नाही. त्यासाठी डोंगरा एवढं काळीज हवं आणि ते माझ्याजवळ नाही. ते विष्णुपंत, ते कायद्याच्या कोपरखळ्या देण्यात पटाईत आहेत. जीव गेला तरी ते चाकरी सोडणार नाहीत. मी उद्या जोगण्या बघाय शिगावला जाणार आहे, राणोजी मध्येच म्हणाला. तुमचा काय भेद? मी कधीच कुणाच्या जत्रेला जात नाही, पाटील खिन्न स्वरात म्हणाला. लोकांच्या आरतीनं वळून घेणं मला बरं वाटत नाही. आपल्या घरात अंधारने आपण उजेडात मिरवायचं हे मला रुचत नाही. असं म्हणून पाटलानं राणोजीला पान दिलं. दोघांनी पान खाल्लं आणि राणोजी उठण्याचा विचार करू लागला. तो पाटील म्हणाला. या पांढरीला बाजीबा खोतासारखा माणूस पाहिजे, तरच या गावची भरभराट होईल, लौकिक वाढेल. बाजीबानं शिगावावर उपकार केले, तसे या गावावर उपकार करणारा माणूस इथंच जन्माला पाहिजे. हे ऐकून राणोजी एकाएकी गंभीर झाला. त्याचं मन उगीच बावरं झालं. हातातील लगाम पिरगाळीत तो अंधारात पाहू लागला. वाटेगाव ते शिगाव यांच्यामधील असलेला माळ, ती नागमोडी वळणं, ती पांद, मध्ये असलेले निवडुंगाचे डबंगे, सारं सारं त्याच्या डोळ्यापुढं तरळू लागलं आणि पाटील म्हणाला. जा आता, दौलती वाट बघत असल. राणोजी उठून उभा राहिला. तो तसाच विचार करीत निघाला. घोडं त्याच्या मागून चालू लागलं. तो थळाला आला. कोंडिबा महार अंधारात बसून भजन म्हणत होता. तो दिसत नव्हता, फक्त त्याचा घोगरा आवाज आणि त्याचा तो ताऱ्या एवढंच ऐकू येत होतं. त्या भजनानं राणोजी भानावर आला. त्यानं समोर मांगवाड्याकडे पाहिलं आणि घोड्यावर उडी घेतली. गावापासून एका हाकेच्या अंतरावर असलेला मांगवाडा निश्चित पडला होता. 5 पुरुष उंच निवडुंगानं त्या 50 घरांना वेढा घातला होता. त्या निवडुंगाची 2 टोकं त्या गाडी वाटेजवळ त्या चिंचेच्या झाडाखाली येऊन जुळत होती. तिथंच मांगवाड्यात जाण्याची वाट होती. त्या निवडुंगात ती घरं कशीबशी उभी होती. ती उसाच्या पाल्याची घरं भेदरल्यासारखी भासत होती. त्यांच्या डोकीवरचं आकाश आता काळवंडलं होतं, त्यामुळे त्यांचं धाबं दणाणलं होतं. मधूनच एखादं घुबड फुतकारत होतं. मध्येच पिंगळा किजबिजत होता. अस्सल नाग भोला पक्षाची शिकार करण्यासाठी सरपटत होते, तर त्यांच्याशी हाडवैर बाळगणारी मुंगसं त्या नागावर रापत होती. काही ठिकाणी त्यांच्या झटापटीही सुरू झाल्या होत्या. सापाचं गुरगुरणं आणि मुंगसाचं चिरकणं ऐकून मांगाची पोरं गर्भगळीत होऊन आयांच्या कुशीत अधिकाधिक शिरत होती. पसरलेले पाय पोटाशी घट्ट धरून होती. मृत्यू त्यांच्या उशा पायथ्याला वळवळत होता. तिथं किती माणसं आहेत याची गावाला माहिती नव्हती. ती काय खातात याची कोणाला काळजी नव्हती. मात्र मांगवाडा त्या निवडुंगात आहे हे सर्वांना माहीत होतं. ते सर्व सनदशीर शिपाई आहेत. गावच्या राखणदारीची धुरा त्यांच्या मानेवर असून ते गावाचे नोकर आहेत हे कायद्यानंही मान्य केलं होतं. गावात नि रानात जे काही होईल त्याची जबाबदारी त्या मांगांवर होती.
एक जरी पेंडी इकडची तिकडे गेली तरी सनदशीर शिपाई म्हणून त्यांना जाब विचारला जात होता. ते दर दसऱ्याला मानाची तलवार पूजत. त्या वस्तीत दारिद्र्य आणि तलवार यांचं ऐक्य जगावेगळं झालं होतं. ज्यावेळी त्यांना इनाम म्हणून जमीन दिली त्यावेळी अवघी 3 घरं होती, पण आता ती 50 झाली होती. जमीन पुरत नव्हती. सनदशीर शिपाई हा शिक्का कायम होता. शेतकीची अवजारं नव्हती आणि मांग पिचत होते. आकाशातून पावसाच्या धारा लागल्या की मांगाच्या डोळ्यातून आसू गळू लागत. मजुरीची दारं बंद होऊन भुकेची आग पेटे. पोरं रडू लागत. म्हातारी टाचा घासू लागत. तरणी कंबर बांधून पाणी पिऊन दिवस रेटीत. जुलमानं जगत. भीक मागणं अपमान मानणारी ही जात खुशाल भुकेकडे पाहत विचार करी. विचार करून करून दमे आणि मग त्यांच्यापुढे एकच मार्ग स्पष्ट होई. सर्वजण एकत्र जमून हत्यार काढीत आणि भर पावसात भर मध्यान्ह रात्री घराबाहेर पडत. दूर दूर दुसऱ्याच्या शिवारात शिरत आणि जे हाती लागेल ते ओरबाडून अगदी जीवावर उदार होऊन लुटत नि परत घेऊन त्या भुकेच्या जबड्यात लुटीत. ही तिथं वहिवाट पडली होती. एक दिवस नव्हे तर दरवर्षी सुगी येईपर्यंत पावसाळ्यात दररोज त्यांना चोर बनावं लागत होतं. काहींचा सवयीनं तो धंदाच बनला होता. दारिद्र्यात वाईटाखेरीज दुसरं काय जन्मणार. पण त्या निवडुंगात माणसं मात्र दणदणीत निपचत. एका आगडी एक बळानं शरीरानं हिमतीनं तराजोत घालून जोखून घ्यावी अशी ती माणसं निपचत. निर्जीव कोळशाचा निखारा फुलावा आणि पडीक जमिनीत एखादं चंदनाचं झाड उगवावं तशी ती वस्ती वाढत होती. दौलती मांग, आप्पा मांग, बहिरू मांग अशी वयानं पोक्त झालेली कितीतरी माणसं त्या वस्तीत करती होती. ते मांगवाड्यात आणि गावातही ढाण्या वाघासारखे गरजत. मी म्हणणारे त्यांना वरमत. त्याचप्रमाणे दौलतीचा राणोजी, बळी, पांडू, दगडू, निन्या, सावळ्या, गोंदा अशी तरणी पोरं तलवारीच्या पात्यासारखी वावरत. दौलतीच्या वयानं आता 50शी गाठीत आणली होती. त्याच्या रुबाबदार मिशीत आता पांढरे केस चमकत होते, पण त्याचा दणदणीत पिळदार देह टणक होता. त्यातील जुनावळ कायम होता. शिवाय आता त्याचा रावणजी हा करता सवरता झाला होता. घर आणि सरकारी चाकरी तोच पाहत होता. बायको राहीबाई, सून राधा, फकीरा आणि सहदेव हे 2 नातू आणि मुलगा रावणोजी यामुळं दौलतीचं घर आनंदानं भरलं होतं. तो आयुष्याचे उरलेले दिवस बेफिकीरपणे काढीत होता. परंतु आज राणोजीला भलताच उशीर लागल्यानं तो बेचैन झाला होता. राहीबाई उदास होऊन बसली होती. फकीरा, सहदेव हे बापाची वाट पाहत होते व तो अजून का येत नाही म्हणून बाहेर पाहत आजाला विचारित होते. त्यांना देवाच्या गोष्टी सांगून राहीबाई वेळ मारून नेत होती. राधाबाई चुलीपुढे बसून कण्या शिजवीत होती. कण्या रटरटत होत्या आणि दौलतीचे कान घोड्याच्या टापा ऐकण्यासाठी आतुर झाले होते. 10 वर्षांचा फकीरा केविलवाणा चेहरा करून म्हणाला, बाबा, गबऱ्या का येईना? गबऱ्या आता पळतील तुझ्या बापाला घेऊन. एकदा पेंढार लोकांची टोळी गावदरीला उतरली होती. त्यापैकी एका पेंढरानं आपल्या घोडीचं शिंगरू दौलतीला दिलं होतं. त्या शिंगराचा दौलतीनं प्रचंड घोडा केला होता. लहानपणापासून त्याला पोराप्रमाणे जपून त्याचंच नाव गबऱ्या असं ठेवलं होतं. तो गबऱ्या साऱ्या गावाच्या ओळखीचा झाला होता. फकीरा आणि सहदेव हे बाप कधी येणार असं विचारण्याऐवजी गबऱ्या कधी येणार असं विचारित. त्यांचा जन्मदाता खरंच त्या गबऱ्याच्या हवाली असे. रोज गबऱ्या त्या चिंचेखाली येऊन घराकडे वळताच मोठ्याने खिंकाळे. त्याबरोबर पोरं आनंदून उड्या मारीत. गबऱ्याचं खिंकाळणं म्हणजे त्यांचा बाप येणं असं समीकरण झालं होतं. गबऱ्याच आपल्या बापाला घेऊन जातो आणि सांजेला घेऊन येतो म्हणून त्यांचं लक्ष राणोजीच्या ऐवजी गबऱ्याच्या वाटेकडे लागून राहत असे. राहीबाईच्या गोष्टी हू म्हणून ऐकत बसलेली पोरं उगीचच हू म्हणत होते. त्यांचं सारं लक्ष गबऱ्याच्या खिंकाळण्यावर होतं. एवढ्यात गबऱ्या चिंचेखाली येऊन वळण घेताना खिंकाळाला, आलो आलो आम्ही. पोरांनी उठून उड्या मारल्या. आला गबऱ्या आणि दारात येऊन गबऱ्या फुरफुरला. दौलतीनं लगाम धरून त्याला दावं लावलं. राणोजीनं तरवार पाखाडीत खोचली आणि पोरं बरगडीला बिलगली. राहीचा जीव भांड्यात पडला. राधा लाजली. चोरून पाहून मान फिरवली. दौलतीनं गबऱ्याची खंडाडी घरात आणली. आमाप मक्याची कणसं चुलीकडे पळाली आणि दौलती म्हणाला, उशीर केलास? झाला बाईच, पाटलानं थांबवलं. इंज वाऱ्याचं लवकर यायचं, राहीबाई म्हणाली. राधानं टवकारून पाहिलं. भाजलेली मक्याची कणसं घेऊन फकीरा व सहदेव बापाच्या दोन्ही मांड्यांवर बसून ऐकू लागले. राधानं जेवणं वाढली. जेवता जेवता दौलतीनं बोलणं काढलं. काय म्हणता पाटील? काही नाही. शिगावच्या जोगण्याची कथा निघाली होती.
पंतांची गाठ पडली का? नाही, पर ही जोगिणीची काय भानगड आहे आबा? भानगड कसली? तो 12 बलुत्यांचा खेळ आहे, दौलती सांगू लागला. 2 बैती नवरा नवरी व्हायची आणि त्यांची वरात काढायची. नवरीपाशी खोबऱ्याची वाटी असती, ती पिवळ्या फडक्यात असती. जर ती वाटी कुणी पळवली तर त्या गावची जत्रा बंद व्हायची आणि ज्या गावात ती वाटी जाईल त्या गावात जोगणीची जत्रा भरायची, असा रिवाज आहे. पर वाटी पळवणारा आपल्या हद्दीत घावला तर त्याचं डोसकं मारायचं बी रिवाज आहे. खोबऱ्याच्या वाटीसाठी डोसकं मारत्यात? फकीरानं दौलतीकडे रागानं बघत विचारलं आणि दौलती म्हणाला, ती नुसती वाटी नव्ह, ती त्या गावाची अब्रू असते. ते ऐकून फकीरा राणूजीकडे वळून म्हणाला, आणखी का ती वाटी हिसकून? हे ऐकून सर्वच हसू लागले. राधा तर सर्वात मोठ्यानं हसली आणि मग हळूच म्हणाली, बराच की आहेस, ती खोबऱ्याची वाटी खाशील का? हो हो, दे आणून, त्यात काही जण नाही, फकीरा गुरकला. अरे पर वाटी हिसकारणाचं डोसकं मारत्यात, दौलती म्हणाला. फकीरा कपाळावर आठ्या आणून बोलला, आबा मारू दे डोसकं, तू ही वाटी हिसकवून. फकीराचं हे बोलणं ऐकून पुन्हा घर हास्यानं भरलं. हा पोर आपल्या जाती धर्म बोलत आहे हे ऐकून राहीबाईला फारच आनंद झाला. ती हसत हसत म्हणाली, दीज बुडला की मुताय जायला याची लंगुटी सैल होती या, नि म्हण मारू दे डोसकं, घेऊन ये वाटी. मग फकीरा वरमला. मुताईची भानगड म्हातारीनं चव्हाट्यावर आणली म्हणून तो नरम झाला. राधा म्हणाली, मग जा की, आण जा ती वाटी. थांब, कणसाचा मका चावून तो म्हणाला, मी आबा एवढा झालो की आणूनच जावतो तुला. राणोजीनं फकीराला जवळ ओढून पोटाशी धरलं. हसत हसत त्या सर्वांनी अंथरुणावर अंग टाकले. फकीरा, सहदेव हे दोघे राणोजीच्या बरगड्यांना बिलगून झोपले. राणोजी मात्र जागाच होता. त्या दोघांवर 2 हात टाकून निश्चिंत पडून उद्याचा विचार करीत होता तो. त्याचं मन बेबंद त्याला घाबरवत होतं. ते कधी उठून पळत होतं, तर लगेच शिवारात शिरून भर जत्रेत हाणामारी करीत होतं, तर मध्येच गबऱ्यावर बसून भरधाव धावत होतं. घटकेत ते गप्प बसून विचार करू लागे, जर आपण ती जोगणी आणली तर या गावावर अनंत उपकार होतील. जे बाजीबानं केलं ते एका मांगानं केलं असं लोक म्हणतील. आपल्या गावात जत्रा भरेल, भोवतालचे लोक जत्रेत येतील. प्रत्येक माणूस म्हणेल, राणोजीनं ही जत्रा भरवली. शंकरराव पाटील शाबास म्हणेल. जग जगलो तर पाठ थोपटतील. आणि जर आपण तर नाव होईल, डंका वाजेल, गावासाठी केला म्हणतील. मरण कधीतरी येणारच. ते जर जोगणी आणीत असता आलं तर गावावर उपकार होतील. आपल्या अंगावरच्या जखमा गावाच्या काळजावरच्या मोहरा ठरतील. गबऱ्याच्या टापा कोरल्या जातील. पण मग आई, आबा, फकीरा, साधू, राधा यांचं काय? ती कशी जगणार? म्हातारपणी त्यांना कोण? पोरं मोठी व्हायला 10 वर्षे हवीत. तोवर हे 5 जीव कसे जगणार? काय होतंय त्यांना? जगतील ते. आपण नव्हतो तेव्हाही माणसं जगतच होती की, पुढेही जगणार. आणि गावावर उपकार करणारा माणूस इथं जन्मला याची पाटलाला खात्री वाटेल. विष्णूपंताला आनंद होईल. राणोजी डोळे झाकून विचार करीत होता. हळूहळू अंधार निघून गेला. पहाट झाली. निवडुंगात पाखरं जागी झाली. त्यांनी किलबिलाट करीत पंख झाडली. पूर्वेला अनंत रंगांच्या लखेरी उमटल्या. पाऊस घेऊन आलेल्या काळ्या ढगातून तेजोमय अरुण डोकावू लागला. त्याला पाहून कोयल हर्षभरीत झाल्या. कुहू ते ऐकून आल्हाददायी वारा भिरभिरला आणि निवडुंग उजाळालं. सृष्टीच्या गालावर स्मित तरळलं. वारणेपासून कृष्णेपर्यंत सारा खोरा प्रकाशमय झाला. गावाच्या पश्चिमेला असलेला तो 7 दरा पर्वत छाती काढून उभा राहिला. सर्वत्र हालचाल सुरू झाली. निर्भयता अवतीर्ण झाली आणि आज शिगावची जोगणी आणायचीच असा निर्धार करून राणोजी उठला. दुपार फिरली. राणोजी शिगावला निघाला. फकीरा, सहदेव यांना काखेत घेऊन गाडी वाटेपर्यंत येऊन चिंचेखाली थांबला. दौलती तलवार आणि गबऱ्याला घेऊन आला. पोरांना खाली ठेवून राणोजीनं तलवार घेतली.
6 बोट रुंदीचं ते लखलखीत पल्लेदार पातं, वजनदार मूठ, मुठीला विधभर बर्च्याचं फाळ, माशी बसली असती तर ती कटून पडावी अशी धार, अशी ती जंगी तलवार हातात घेताच राणोजी भरकन उडून गबऱ्यावर बसला आणि दौलती म्हणाला, कुणासंग भांडण तंटा करायचं नाही, दिसावर परतायचं. राणोजीनं होकारार्थी मान हलवली आणि पूर्वेकडे तोंड केलं. गबऱ्या ढेंगा टाकीत ओढीनं निघाला. पाठीमागून फकीरा सहदेव एका आवाजात ओरडले, आता आम्हाला पेढा आणा. राणोजीच्या पोटात कालवा कालव झाली आणि त्यानं न कळत गबऱ्याला टाच मारली. एकदम धडपडून गबऱ्या तुर्की चालीवर आला आणि निघाला. त्याच्या मानेला धनुष्यकृती बाक येऊन मयूरमस्तकीच्या तुऱ्याप्रमाणे त्याचं मस्तक नाचू लागलं. सूर्य पश्चिमेला मंद गतीने निघाला होता आणि राणोजी पूर्वेला निघाला होता. दोघांनाही परत फिरण्याची घाई झाली होती. राणोजीची नजर आपल्या शिवारात भिरभिरत होती. मेहनती खाऊन पडलेल्या जमिनीतून आता कुऱ्या फिरत होत्या. ओढ्या बांधून शेतकरी पेरणी करीत होते. ते काळ्या वावरात बी पेरीत होते, पण त्यांना खात्री होती की याच मातीत हे बी जीव धरून उगवणार आणि काळ्याची जागा हिरवीगार पिकं शोभविणार. पुढल्या वर्षी याच जागी आपली मेहनत साकार होऊन उभी राहणार, म्हणून माणसं कष्टत होती. त्यांना पाहून राणोजी स्वतःशी म्हणाला, जे पेरावं ते उगवतं. शिगावची जोगणी वाजत गाजत निघाली होती. 12 बलुती झुलत होती. गावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या होत्या. बायका पोरं थव्याथव्यानं उभी होती. पोळ्या खाऊन ढेकरं देत गडी माणसं धावपळ करीत होती. जोगणी भरली की गावाचं दुःख दारिद्र्य टळतं अशी श्रद्धा असलेली ती माणसं जोगणीला नमस्कार करून आवक्ष मागत होती. आज जोगणी फिरून जाताच तमाशा उभा राहणार होता. उद्या सकाळी कुस्त्यांसाठी परगावची मंडळी येऊन आधीच दाखल झाली होती. खांद्यावर पिवळे लंगोट टाकून पहिलवान मिरवत होते. सर्वत्र माणसंच झाली होती. जागोजाग जोगणी आणि जोगं थांबत लोक नमस्कार करीत आणि मग पुढे निघत. गावातील ताकदवान माणसांनी जोगणीभोवती हाताला हात धरून कडं केलं होतं. त्यांच्या आसपास नंग्या तलवारी धरून धारकरी चालत होते. त्यांची करडी नजर सर्वत्र फिरत होती. तलवारीच्या सावलीतच ती जोगाजोगणीची मिरवणूक चालत होती. पुढं सर्व वाद्य एका तालात वाजत होती. पिवळ्या कापडात गुंडाळलेली ती वाटी घेऊन जोगणी मंद गतीनं निघाली होती. तिच्या शेजारी नावी झडपीण होऊन सूप फिरवत होती. चांभार लाकडी घोड्याला बोराटीचा काटा बांधून माणसं हाकीत होता. तो बोराटीचा काटा लागला तर अशुभ असतं ही भीती असल्यामुळं कोणीही पुढे येत नव्हतं. बाजीबा खोताचा लेक बापू हातात नंगी तलवार घेऊन थोड्याच अंतरावर आपला अवखळ घोडं दौडीत उगीच भराऱ्या मारीत होता. बहिरी ससाण्याप्रमाणे सुरकांड्या मारून तो आपल्या चपळीचं प्रदर्शन करीत होता. हेतू हा की कोणीही जोगिणीकडे गैरहेतून बघू नये. दुसऱ्या बाजूनं गजामाळी आपला अवखळ घोडं लगाम म्हणून आवरीत होता. असे काही घोडी त्या जोगणीच्या आसपास घिरट्या घालून कडवा पहारा देत होती. काखेत तलवार दाबून राणोजी त्या गर्दीत वावरत होता. पेढ्यांचा पुडा कमरेत खोचून तो पुढील योजनेत गर्क झाला होता. त्यानं गबऱ्याला वाटेगावच्या बाजूला एका होड्यात बांधून ठेवला होता. कुठून जोगणीवर झडप घालून कुठपर्यंत जायचं आणि मग गबऱ्याला घेऊन कसं पुढं निघायचं याची सारी जोगणी मनात करून तो त्या जोगणीबरोबर चालत होता. जसजशी ती जागा जवळ येत होती तसतसा तो अधिक भेबान होत होता. त्याची गात्र बधीर होऊन दौलती, राही, राधा, फकीरा, सहदेव यांना तो विसरला होता. एका नव्या जगातच जणू तो वावरत होता. त्याच्या मनाची, त्याच्या विचारांची वेगळीच हालचाल सुरू झाली होती. जोगणीभोवती असलेल्या कड्यात राम्या लोहार हा सर्वात दांगट होता. त्याचे डोळे तांबारले होते. तो कोणालाही आसपास येऊ देत नव्हता आणि राणोजीनं त्याच्यावरच आपली नजर रोखली होती. कैकाड्याच्या अंगणात जोगणी गेली की एका दणक्यात लोहार उतरवायचा असा त्यानं विचार करून ठेवला होता. कुठला धारकरी कुठं मारायचा हे सारं ठरवून तो चालत होता. जोगणी पेठेत आली आणि भैरू रामोशी भेटला. तो जवळ येऊन म्हणाला, राणूदा, तू कवा आलास? उशीर आलोय, तू वाईच बाहेर आहे. राणोजीनं त्याला जवळजवळ ओढीत गर्दीतून बाहेर नेलं. राणूदा, काय भानगड? तू आत्ताच्या आत्ता गावाकडे जा. आणि काय करू? शंकरराव पाटील आणि पंत हेसनी सांग. काय सांगू? सांग. राणोजी जोगणी घेऊन निघाला. आडवं या. म्हणजे काही नाही. भैरू, तू पळ. हत्यारबंद माणसं आडवी आली पाहिजेत. मी निघालोच बघ. पर तू एकटा कसा लढणार? बघ कसा लढतो ते. मग मी बी थांबतो. तू जोगणी घेऊन निघ. मी वाटा रोखून धरतो. पिस्सू पुढं. नग भैरू, ही थटून लढण्याची वेळ नव्ह. तू जा, पळ. रामोशी निरुत्तर झाला. त्यानं आडाला जाऊन पंजे आखडला आणि तो धावत सुटला. घुमेना निघाला. राणोजी जोगणी घेऊन निघायच्या आत गावात कसं पोचायचं याचा विचार करीत तो निघाला. एक एक क्षण त्याला युगासारखा वाटू लागला. एका चिंचोळ्या बोळात शिरून जोगणी कैकाड्याच्या अंगणात आली. उथळ जागा, पुढे गाडीवाट,
पलीकडे होडा, तिथंच गबऱ्या राणोजीची वाट पाहत उभा होता. त्या मैदानात येताच गर्दी पांगली. पहारा सैल झाला. जो तो लघवी करायला पांदीकडे व वावरात पळला होता. कुणी चंची सोडली, कुणी चुन्याच्या डब्यात बोट घालून तंबाखू चोळू लागले, कोणाच्या तोंडात विडी पेटली. आणि राणोजीनं भरकन झेप घेऊन एका वारात राम्या लोहार आडवा केला आणि दुसऱ्याच क्षणात तो जोगणीची वाटी हिसकवली. तोच एक तलवार त्याच्यावर आली. क्षणात ती खाली पडली. लगेच दुसरी तळपली. तिलाही खाली लोळून डोळ्याचं पातं लवतं लवतं तोच राणोजी पांदीकडे धावला. एखादा बाण जावा तसा तो गेला आणि ओरड झाली. जोगणी गेली. जोगणीची धारकरी पुढे आले तेव्हा गरकन फिरून राणोजी ओरडला, मोर याल तर मुंडकं मारेन. एकच हलकल्लोळ उडाला. जिकडे तिकडे माणसं सैरावैरा धावत होती. सर्वत्र एकच ओरड घुमली, जोगणी गेली, जोगणी गेली. अंगावर येईल त्याला अंगावर जाऊन, कुणाला चालवून तर कुणाला तुडवून, कुणाला हुलकावणी देऊन तर कुणाचा वार चुकवून राणोजी 2 पुरुष पुढं उडून पांदीत पडला आणि गबऱ्याच्या दिशेने धावला. आता त्याला अधिकच चेव आला. जोगणी गेली असं ओढत पळणाऱ्या माणसांनी पळत पळत दंगल माजवली. त्या दंगलीत शिगावकरांची घोडी वावचळून गेली. पळणाऱ्यात जोगणी घेऊन कोण पळत आहे कोणाच्या लक्षात येईना. त्यात बापू खोताचं घोडं एका दिडक्या गल्लीत अडकून पडलं. पुढून येणारे लोक त्याला वाट देईनात. तेव्हा खोत चिडला. त्यानं तलवार चालवून लोकांना परत फिरून स्वतःची वाट करून घेतली आणि घोडं पुढे नेलं. बापू खोतानं माणसं जखमी केल्यामुळे अधिकच दंगल भडली. पण त्याची मुळीच पर्वा न करता खोत कैकाड्याच्या पटांगणात आला. म्हणाला, कोणी नेली जोगणी? परंतु पळती माणसं बोलली नाहीत. गजामाळी आला. काही आणखीही घोडी आली. त्यांना घोड्यातून गबऱ्यावर बसून दरडीनं वर आलेला राणोजी दिसला आणि शिगावच्या 6 घोड्यांना टाचा मारल्या गेल्या. धरा, मारा, जाऊ देऊ नका. पुन्हा दंगल भडली. गाडी वाटेनं 6 मैलांची दौड मारण्याऐवजी माळानं सरळ 4 मैलात आपली शिव गाठावी असा विचार करून राणोजीनं आपलं घोडं माळाला लावलं. सपाट माळावर येऊन त्यानं पाठीमागची ओरड वळून पाहिली व एकदम पुढे झेपावून गबऱ्याचा लगाम काढून फेकून हातातील वाटील कमरेत खोचून त्यानं तलवार सरळ धरली. गबऱ्याच्या कानाजवळ तोंड नेऊन ओरडला, गबऱ्या, मला घेऊन चल, मला टाकून जाऊ नका, आपली शिव गाठ, चल. बेलगाम गबऱ्या भंतलाट निघाला. त्याच्या पायात विद्युत गती संचारली. टापांचा खडखडाट करीत गबऱ्या निघाला. वाऱ्यावर आरूढ हवं तसं ते घोडं निघालं. त्याचा देह गतिमान झाला. टाच मारण्याची गरज निकामी झाली. गती या शब्दातील अर्थ दुबळा झाला. गबऱ्या आपली शिव जवळ करू लागला. उलट येणारं वारं कापीत गबऱ्या धावत होता आणि निडुंगात टिपजलेलं धैर्य हातात फरडी तलवार घेऊन लगामाशिवाय त्याच्यावर बसून धुंद झालं होतं. त्याची विजयाकडे दौड निघाली होती. मागून खोत धावत होता. तलवार उंचावून गर्जना करत होता. टाचा मारित होता. त्याचं घोडं ताशावर टिपरू पडावं तसं टापा टाकीत पिछा करीत होतं. गजामाळ्याचं घोडं त्याच गुफेत होतं. ती सारी घोडी कानाला कान लावत झेप घेत होती. पाठीमागचा टापा राणोजीच्या कानात वाजू लागला आणि गबऱ्याची पिंगरी झाली. शिगावची हद्द संपली. वाटेगावची हद्द लागली आणि बापू खोत अधिकच भडकून पुढे निघाला. त्याला पाहून राणोजीनं विचार केला, यानं वाटी परत नेऊ नये. ती कमरेची वाटी काढून चावून खाऊ लागला, गिळू लागला. गबरा दमण्याऐवजी अधिकच दौडत होता. त्याच्या नाकातून करण्यासारखा आवाज येऊ लागला. इतक्या वेगानं तो पूर्वी कधीच धावला नव्हता. राणोजी जोगणी घेऊन निघाला ही खबर भैरूनं पोहोचवली आणि गावात एकच गडबड उडाली. हा हा म्हणता साऱ्या गावात बातमी खेळली. सारा गाव शिगावच्या गाडीमार्गानं धावत निघाला. हत्यारानं वाट गच्च भरली. ती बातमी जेव्हा मांगवाड्यात आली तेव्हा दौलती चरकला. राहीबाई भांबावली. राधा धावत दारात आलीने थांबली. फकीरा चिंचेवर चढून आपल्या झुंजार बापाला शोधू लागला. सहदेव रडू लागला. मांगांनी कुरडी ठोकल्या. महार धावत निघाले. शंकररावानं खोगीर न घालताच घोडं दामटलं. पंतांनी आपला घोडा दोडक्या चालीवर लावला. गाव राणोजीला आडवा निघाला. परंतु राणोजी त्या गाडीमार्गानं येत नव्हता. त्यानं माळानं येऊन शिव गाठली होती तरी खोत मागे फिरला नव्हता. तो अधिकच चिडून पुढे येत होता. पिछा करणारी घोडी ऊर फुटून धावत होती. ती कधी जवळ भिडत होती तर कधी मागं राहत होती. माळाचा आरडाओरडा वाढला होता. गजामाळी राणोजीला भिडून होता. तोच खोत ओरडला, गजा, भाला फेकले का? गजानं झुकांडे घेऊन पुन्हा लगट केली आणि आपला भाला जुमानून फेकला. तो वजनदार भाला राणोजीच्या पाठीत खपकन शिरला. त्याच्या बधीर अंगात आधीच कळ मेली होती. ती किंचित वळवळली. तो रक्तानं न्हाला. त्यानं पाठीत भाला घेऊन गजावर रोख धरला. खोत पुढे येऊन बाजूला झाला आणि पुन्हा गजामाळी जवळ आला. राणोजीनं खसखन वार मारला. पागोटं तोडून तलवार नाकाच्या शेंड्यापर्यंत खाली आली, उतरली आणि गजा घोड्याखाली कोसळला. पडलेला गजा पाहून खोत चिडला, ओरडू लागला. गाडी वाटेनं निघालेले लोक ती ओरड ऐकून चकित झाले आणि सारा लोंढा माळाकडे धावत निघाला. पण आड वाटेनं माळ जवळ करणं कठीण होतं. गजा खाली पडताच बापून आपला घोडा राणोजीच्या जवळ नेला आणि मग ओसण घेऊन भाला फेकला. तो गबऱ्याच्या चौकात खसकन शिरला.
त्याबरोबर पळून दम उखळलेला गवऱ्या पुढच्या 2 पायांवर कोसळून पडला. त्याचा ऊर फुटून तो रक्त ओकू लागला. राणोजी उठून सरळ होईपर्यंत त्याच्यावर मुरकुंड पडली. त्याला अवसर मिळण्यापूर्वीच त्यावर वार झाले, पुन्हा पुन्हा झाले. मग तो मर्द मांग मुठीत तलवार घट्ट धरून त्या आपल्या इमानी गबऱ्यावर कोसळला. खोताना वाटी शोधली, ती मिळाली नाही. मग राणोजीचं शिर घेऊन तो परत फिरला आणि वाटेगावचे लोक तिथं आले. तो देखावा पाहून गाव स्तंभित झालं. 1 मैल हद्दीत शिरून खोतानं केलेली आगळीक पाहून गाव चिडला, भडकला. शिगावकरांनी रिवाज मोडला होता. दौलती प्रेतावर अंग टाकून ऊर बुडवू लागला. राही राधा एका वावरात लोळू लागल्या. पोरं दिनवाणी होऊन रडू लागली. गाव जमला. लहान थोर रडू लागले. बायांनी राहीबाईंनी राधा यांना आवरलं. विष्णुपंत आले. त्यांनी शिराशिवाय राणोजी पाहिला. त्यांचा चेहरा उग्र झाला. सर्व लोक त्यांच्या तोंडाकडे पाहू लागले. आता पंत काय सांगणार? पंत दाटल्या कंठानं म्हणाले, खोताना अपराध केला आहे. 1 मैल हद्दीत शिरून आमचं शिर नेलं आहे. ते परत आल्या वाचून या प्रेताला अग्नी देता येत नाही आणि ते शिर परत येईपर्यंत या हद्दीत मी पाणी पिणार नाही. शिर आणीन वा शिर देईन असं म्हणून पंतांनी घोड्याला टाच मारली. काळा पांढरा तो घोडा उसळून शिगावकडे निघाला. राणोजीच्या मुठीतली तलवार काढून घेऊन शंकरराव पाटील ओरडला, मी शिगाव बेचिराग करेन, नाहीतर वाटेगावला आग लावून मीही जळून मरेन. चला. पुन्हा तो मानव लोंढा निघाला. भैरू रामोशी कुऱ्हाड घेऊन धावत होता. मारुती चव्हाण पट्टे चढून झेपा घेत होता. ताईनो महार भाला परजीत सर्वांना मागं टाकायचा प्रयत्न करीत होता. कुऱ्हाडी लखलखत होत्या. तलवारी जळजळत होत्या. दौलती दुःख विसरून त्यातून पळत होता. दुलाजी ढेकणा, नाना डोंगरा, पांडू नांगरा, बळी मांग, आप्पा मांग, सावळा मांग, एकूण एक म्हातारांनी तरणा माळानं पळत होता. राणोजीचं शिर घेऊन आणू नाहीतर आपलं शिर देऊ हा सर्वांचा निर्धार झाला होता. फक्त भैरू रामोशाचा विचार वेगळा होता. तो म्हणत होता, एका शिराची किंमत मी 50 शिरं घेणार. त्यानं गावासाठी शिर दिलं म्हणून गाव त्याच्यासाठी शिर द्यायला सज्ज झाला.